अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव पुढे येतं. खरं तर हा अपघात अचानक झाला आणि अचानक पद्धतीनं सुनेत्रा पवारांचं नाव उपमुख्यमंत्री पदासाठी पुढे येतं. नेमकी काय कारण तुम्हाला अशी वाटतं की ही कारण असू शकतात? आणि पक्षाची जबाबदारी करणार असते ते गेले कुणीतरी यायला पाहिजे आणि त्याच्यातून पक्षाने निर्णय घेतलेले सगळं मान्य आहे पण किमान दुप्पट तरी पूर्ण झालं पाहिजे. एवढी घाई कशासाठी कोण करताय सगळं? जयंत पाटील पटेल हे सगळं भाजपचं सांगण्यावरून करतात. असं जयंत पाटील आणि दादांची चर्चा सुरू होती, परंतु आता जी राज्यातील घटना परिस्थिती घडत आहे यावरती कुणीही भाष्य करायचं नाही. परंतु शशिकांत शिंदे वेळोवेळी सांगतायत की आम्ही एकत्र हा निर्णय घेतला होता, परंतु आता जे निर्णय होतात तर काय कसं पाहताय निर्णय? मला एवढं माहिती आहे की आमच्या पक्षात आणि अजितदादांच्या पक्षात एकत्र काम करण्याची प्रक्रिया सुरू करावी त्याच्यात एक कोर्स होता. सिरीज ऑफ थिंग्स आणि निर्णय आत्ता जाहीर करायचा होता 12 तारखेला आणि ही तारीख आधीची दिलेली पण पार्थ पवारांनी हे सगळं घडून आलं असं बोललं जातंय. पवार फॅमिली सहमत आहे या सगळ्या एवढ्या काहीशी? तुम्हाला किमान सांगितलं गेलं तरी नाही का की बाबा आम्ही असं असं करतोय? एक मतप्रवाह असा आहे की 10 दिवस जरी या घटनेला अजून होत नाही, तुम्ही असं म्हणताय की कोणाला तरी पुढे येणं स्वाभाविक आहे, पुढे येतील पण ह्या सगळा कालावधी थोडा जर उलटला असता, कारण की ही कार्यकर्त्यांची भूमिका आहे, तुम्ही देखील कार्यकर्त्यांसोबत नेहमी राहिलेला आहात. फक्त हा कालावधी जो आहे हा थोडा जर पुढे गेला असता तर याच्यातनं एक अजून एक पॉझिटिव्हिटी असेल किंवा एक पुन्हा एकदा पक्षाचं नेहमीप्रमाणेच एक भूमिका असेल ती वेगळी राहिली असती असं वाटत नाही. आणि मी स्वच्छ सांगितलं की आमच्या पक्षामध्ये दोन्ही पक्षामध्ये सुसंवाद राहावा यासाठी काँग्रेससाठी चर्चा सुरू होती आणि ती चर्चा पॉझिटिव्ह डिरेक्शनली होती. अनफॉर्च्युनेटली या अन्सिडेंटवर त्याला धक्का आणखी प्रोसेस अशाच पद्धतीने सुरू राहील असं तुम्हाला आता सध्या परिस्थितीला वाटतं? साहेब मुद्दा असा आहे, हे प्रश्नच तो आहे की तुम्हाला सगळ्या प्रोसेस मधनं बाजूला ठेवलं गेले जाणीवपूर्वक. तुमच्या पक्षावर आधी दादांकडे गेल्याने आता सगळं भाजप चालवणार अशी चर्चा आहे, त्यासाठी सगळं केलं घडून आणलं गेले. मग आता कशासाठी एवढी घाई कशासाठी? मला काय विचार पवार साहेब सुनेत्रा नाही तुम्ही सहमत आहात या सगळ्या गोष्टींशी? नाही, काही चर्चा नाही, नाही. मग आता दोन्ही राष्ट्रवादी दादांची इच्छा होती, दादांची इच्छा होती ती खुली हवी ही आमची इच्छा. पण आता त्यांची दिसत नाही हे सगळं झालंय त्याच्यावरून असं दिसत. एकदम सांगतो साहेब, एकंदरीत हा जी परवा झालेली घटना संपूर्ण राज्याला नाही तर देशाला चटका लावून जाणारी आहे. असे अपघात वारंवार घडले, परंतु बारामतीच्याच ठिकाणी हा दुर्दैवी अपघात घडावा याची तांत्रिक मूल्य काय असावे? टेक्निकल सिच्युएशन क्या हो सकते? साहेब, गेल्या ज्या दिवसापासून हा अपघात घडला आहे त्या दिवसापासून समाज माध्यम असतील किंवा अनेक नेते मंडळी सुद्धा असतील किंवा अनेक जण असतील ते या संपूर्ण घटनेकडे वेगळ्या नजरेने बघतायत. काही जणांचं असं म्हणणं आहे की काही फाऊल प्ले सुद्धा या गोष्टीमध्ये झाला असावा. तुम्ही पहिल्याच दिवशी क्लिअर केलं होतं की हा निव्वळ अपघात आहे, पण जर तांत्रिक मूल्यांबाबत हा जरी अपघात असला तरी या चर्चा घडवणं किंवा या सगळ्या गोष्टी थांबवणं अपेक्षित कसं बघताय? सिव्हिलायझेशन डिपार्टमेंट जे आहे ते खोल्यात जातं, ते काळ
CAE शिंदे जाहीर केली. बघूया त्याचं काय आहे. दादांची आठवणी तुम्हाला कशा जागी करतात? दादांचं आपलं बोट धरून दादा पुढे आले, धावत गेले. मला तर चांगलं घेतलं. सर दादांची इच्छा होती दोन्ही पक्ष एकत्र यावेत, पण आता दादाच नाहीये. मग तिकडनं ही सगळी मंडळी कोण आता कोणाशी चर्चा करणार? ते ठरवते ना. हा निर्णय ही जी प्रक्रिया त्याच्यात आम्ही मी सांगितलं अजित पवार होते, हो. जयंत पाटील होते. हो. जयंत पाटील हे जाऊन विचारतात तुला काय करायचं. तर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ नये याच्यासाठी पण प्रयत्न त्यासाठी हे सगळं घडवलं गेलं असं एक बोललं जातंय. तुमचं काय असं? बोलणं नसतंय ते आमच्या कारणाचं आहे. जी मंडळी दोन्ही पक्ष एकत्र आल्यामुळे त्यांचं महत्व कमी होणार होतं, त्यांनी हे सगळं घडून आणलंय असं वाटतं. अशी वाटते की मला त्या साहेब असं पण अरे म्हणजे तुम्ही सहमत आहात या सगळ्या गोष्टींशी? साहेबांचा अंदाज असा होता ना आता आपण दादांच्या मिसिंग आहे. नाही शेवटचा शेवटचं. साहेब भाजप बरं दादा एकत्र आल्यानंतर आपण भाजप सोबत जाणार होता का? दादा जर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार होत्या आणि सत्तेमध्ये राहायचं असेल तर आपण भाजप बरोबर जाणार होता का? भाजपचा काही सवाल दादा ऑलरेडी भाजप मध्ये आहे, त्याचे सत्तेमध्ये आहे. आमची जी चर्चा झालेली होती त्याच्यात असा कुठला पक्ष त्याचं नाव नव्हतं. थँक्यू.